हॅलो फ्रेंड्स, रंडुरीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण अँकरची कुर्तीची इथे कटिंग बघणार आहोत। त्यासाठी मी साडी घेतली आहे आणि अस्तर घेतले इथे 2 मीटर। तर आधी आपण बघा, साडीतून जो पदराचा पार्ट आहे तो मी पूर्णपणे इथे कट करून घेतला आहे आणि एकाच पार्ट मध्ये, जेणेकरून फक्त हा वर्कवाला आणि काठाचा पार्ट एवढा आपण ठेवलाय। पदराचा पार्ट मी इथून सेपरेट वेगळा कट करून घेतलाय। तर आधी जी कटिंग आहे ती आपण अस्तरावरती पाहूया। त्यानंतर मग खालचा जो आपल्याला पार्ट घेरा कट करायचा तो आपण इथे कट करणार आहोत। चेस्ट पॉइंट पासून वरचा पार्ट आधी आपण कट करतोय। तर या पॉइंटला आपण करायचं काय, यातून चेस्ट वाईज कापडाची डबल घडी घालायची आहे आणि एवढा पार्ट आपण इथून कट करूया। ते चेस्ट वाईज मी अस्तराची डबल घडी घातली। चेस्ट घेरा आहे 23 इंचचा। तर इथे बघा 6.5, 7.5 आणि 8.5 आपल्याला या पॉइंटला मी 9 इंचावरती पूर्ण याची डबल घडी घालून घेतली। एक्स्ट्रा कापड आपण घेतलाय। तर वरचा जो पार्ट असणार आहे, खालचा घेरा वेगळा असणार आहे। चेस्ट पॉइंट पासून वरचा जो पार्ट आहे तो आपण, याची जी उंची घेणार आहोत ती आपण इथे घेणार आहोत 13 इंच। 13 आपल्याला या पॉइंटला 13 इंच हवी आहे। तर इथे आपण 12 इंचावरती एक पॉइंट देऊया। 1 इंच एक्स्ट्रा म्हणजेच की 12 तयार होईल। शोल्डर आता पूर्ण शोल्डर आहे 13 इंचाचा। त्याचा आपण निम्मा पार्ट टाकूया म्हणजेच की 6.5 इंचावरती। त्यानंतर मुंढ्याची जी उंची असणार आहे आपलीवाली, तर मुंढ्याची उंची पण मी इथे या पॉइंटला घेणार आहे 6.5 इंचावरती। आता चेस्ट वाईजच आपण याची डबल घडी घातली आहे। तर मी या पॉइंटला सरळ या पद्धतीने, आणि खाली बघा आता कमरघेर जो आहे तो कमरघेर आहे आपल्या इथे 22 इंचाचा। तर बघा आपण या पॉइंटला 5.5 इंचावरती एक पॉइंट देऊया। इथून पुढे 2 इंचाची मार्जिन। आता बघा पाठीमागची जी गोलाई आहे ती आपण या पॉइंटला द्यायची आहे। 1 आणि जस्ट 2 लाईन एवढी आपण पाठीमागची इथे गोलाई देतोय या पद्धतीने। तर बघा आता इथे आपण गळ्याचा जो घेरा आहे तो घेतो आपण इथे 3 इंचावरती। त्याच्यामध्ये हा जो पाठीमागचा नेक असणार आहे आपलावाला तो असणार आहे हलकीशी गोलाई 3 इंचावरती। आता या पॉइंट पासून याला मुंड्याजवळ तिरकस आपल्याला डाऊन करायचं। हा पार्ट आपण कट करणार आहोत। तर बघा पाठीमागचा पार्ट आपण ड्रॉ झालाय। आता सेम फ्रंट पार्ट मध्ये काय चेंजेस असणार आहे, कुठल्याही प्रकारचे चेंजेस नाही। फक्त जो आपला फ्रंट पार्ट असणार आहे त्याचा जो नेक असणार आहे तो मी इथे घेणार आहे या पॉइंट पासून 5 इंचावरती, आणि ही जी गोलाई असणार आहे या पॉइंटला आपण घेणार आहोत 1 इंचावरती आतल्या पॉइंटला। बस सेम चेंज। तर बस आता आपण हा पार्ट कट करून घेऊया। त्यानंतर सेम पार्ट आपण खाली ठेवून पुढचा पार्ट कट करून घेणार आहोत आणि उरलेल्या पार्ट मध्ये आपल्याला खालचा घेरा इथे कट करायचा। तर इथे बघा हा आपला बॅक पार्ट, हा आपला फ्रंट पार्ट। आता आपण वरच्या टॉपची इथे कटिंग करून घेतली आहे। आता शिल्लक जो आपला कापड याची आपण 4 कापडामध्ये घडी घालायची अस्तराची। आधी तो जो एक्स्ट्रा आपला कापड खालीवर झाला याला एका लाईनीत कट करा आणि याची 4 कापडात आपल्याला घडी घालायची। त्या अस्तराचा आपण वरचा पार्ट कट केला। आता खालीचा आपल्याला घेरा कट करायचा अँकरची कुर्तीचा। त्यासाठी आपल्याला हा जो कापड आहे याला आपण फक्त 2 पार्ट मध्ये कट करायचा आहे आणि जो आपण पार्ट कट करू त्याला प्लेट्स लावून उंचीनुसार फक्त वरती अटॅच करणार आहोत। तर हे झालं आपलं अस्तराच्या कटिंग पण आपली कम्प्लीट। याला आपण साईडला ठेवूया, फक्त उंचीनुसार आपण याला कट करणार आहोत। आता वरचा जो पार्ट आहे साडीचा, जसं आपण इथे आता मेन फॅब्रिक कट केलं वरचं त्यानुसार सेम ठेवण्याला कट करायचं। कुठल्या प्रकारचं एक्स्ट्रा कटिंग करायची नाही। फक्त आता जो खालचा घेरा कट करायचा आहे त्यासाठी आपल्याला करायचं काय, आता बघा जेवढा आपला साडीचा कापड होता मी फक्त पदराचा पार्ट सेपरेट कट करला। उरलेली साडी मी पूर्ण इथे 4 कापडात घडी घातली याची या पद्धतीने। 4 फोल्ड आपण याला ठेवलंय। आता हे ठेवल्यानंतर आपण जी आपली बंद बाजू आहे त्याला हा जो आपण एक पार्ट घेतला, आपला वरचा जो पार्ट कट केला होता त्या पार्टला आपल्याला या पद्धतीने तिरकस ठेवायचंय। जसं आपण अम्ब्रेला घेराला कट करतो सेम तेवढंच, फक्त इथे जो काठाचा पार्ट आहे तो मला खाली अटॅच करायचा आहे। त्याच्यामुळे मी या पॉइंट पासून याला पुढे तिरकस ड्रॉ करते। या पॉइंट पासून
याला तिरकस आपण बस काठाचा पार्ट आपण कट करणार आहोत, त्याच्यामुळे मी इथे फक्त एवढंच घेते, याचा सेंटर पॉइंट घ्यायचा आणि या पॉइंटला बघा आता जेवढं आपण आता मेजरमेंट कसं घ्यायचं, याला थोडंसं आपल्याला तिरकस न कट करता गोलाईचा आकार द्यायचा आहे. तर मेजरमेंट कसं घ्यायचंय, टोकापासून जिथे मी पॉइंट दिलाय तिथे 5.5 येत आहे, तर 5.5 या पॉइंटला एक आकार, परत 5.5 गोल शेप मध्ये आपण आकार द्यायचा आहे 5.5. इथे आपल्याला या पद्धतीने हलकीशी आपल्याला इथे गोलाई द्यायची. दोघे पॉइंटला 5.5 घेत मी इथे हलकीशी गोलाई दिली. आता बघा याचं आपल्याला माप कशी घ्यायची आहे, तर या पॉइंट पासून आपल्याला हवंय इथे बघा. आता इथे जे माप आहे या पॉइंटला मी इथे घेतेय, या पॉइंटला आपण घेतो याला 20 इंचावरती. इथे आपण 20 घेतोय. त्यानंतर हा जो माझा सेंट्रल पॉइंट आहे या पॉइंट पासून इथे आपल्याला हवंय सेंट्रल पॉइंट पासून 22 इंचावरती. इथे मी 20 घेतले, इथे आपण 22 घेतोय सेंट्रल पॉइंटला. आणि परत जो टोकाचा पार्ट आहे तिथे आपण परत 20 इंच घेणार आहोत. मी 3 लाईनीत तुम्हाला सरळ हे ड्रॉ करून दाखवते. तर बघा मी इथे लाईन ड्रॉ करून घेतली. आता लाईन ड्रॉ केल्यानंतर आधी तर आपल्याला हा जो आपला काठाचा जो पार्ट आहे हा आपल्याला खाली ड्रेसला इथे मॅच करायचा, त्याच्यामुळे इथून आपण बॉर्डर पासून पट्टी इथे सरळ वेगळी कट करून घेऊया. तर इथे बघा आपण बॉर्डर इथे सेपरेट कट केली आहे. आता बॉर्डर कट केल्यानंतर आता हा जो आपला उंचीवाला पार्ट याला फक्त आपल्याला बॉक्स शेप मध्ये कट करायचं. त्या पॉइंट पासून पण मला कट करून घ्यायचं. तर बघा आपण या पद्धतीने याची कटिंग जी ती कटिंग करून घेतली आहे. या पॉइंटला साइड पॉइंट जो आहे तो आज जाईल आणि साइड पॉइंट त्याच्यावाले दोघे पॉइंट न्यायला बाहेर येणार आहेत या पद्धतीने. तर इथे आपण खालचा घेरा इथे कट करून घेतलाय. फक्त घेऱ्याला जो आपण कट केलाय या पॉइंटला मला इथे पूर्ण बॉर्डर मॅच करायची आहे. ते झाल्यानंतर आता आपल्याला एक फ्लोई स्लीव इथे कट करायची आहे. त्यामुळे जो आपला हा एक्स्ट्रा कापड आहे याचा आपल्याला वापर करायचा आहे. तर याची कटिंग कशी करायची आपल्याला, आधी तर आपण याची 4 कापडात घडी घालून घेऊया. इथे आपण 4 कापडात घडी घालून घेतली साडीच्या कापडाची. 20 इंचाची आपल्याला तयार इथे स्लीव हवी आहे. त्याला आपण करायचं काय, खाली मी इथे आपली या पॉइंटला साधारण 18.5 खालीवर कापड आहे ते 18.5 आपण इथे पकडूया. त्यानंतर इथून खाली आपण 2 इंचाची जो आपली ग्रीन बॉर्डर ती आपण मॅच करणार आहोत. तर एक नॉर्मल जशी आपण स्लीव कट करतो आधी तर आपण ती करणार आहोत. त्यानंतर याला आपण फ्लोई बनवणार आहोत. तर करायचं काय, आधी आपल्याला आपला चेस्ट घेर आहे इथे 26 इंचाचा. तर या पॉइंटला आपल्याला एक 7 इंचावरती बघा 7 वरती एक लाईन ड्रॉ करा आधी ते या पॉइंट पासून, आणि इथून एक 3 इंचावरती गॅप द्यायचा आहे. बॉटम मधला जो काखेतला पार्ट आहे त्याचा 3 इंचावरती आपल्याला गॅप द्यायचा आहे. तर इथून 7 इंच तिरकस. त्यानंतर इथून परत आपल्याला मार्किंग घ्यायची, कारण आपण बेली स्लीव तयार करतो तर इथे 2 इंचाची मी इथे मार्किंग देते. या पॉइंट पासून हलकीशी जशी आपण नॉर्मल स्लीवला गोलाई देतो त्याप्रमाणे एक नॉर्मल आपल्याला इथे गोलाई द्यायची. आता ही नॉर्मल गोलाई दिल्यानंतर या पॉइंट पासून इथे खाली एक साधारण 6 इंचावरती आपल्याला याचा जो मध्य आहे तो आपल्याला इथे बॉटमचा काढायचा या पॉइंट पासून. तर आता याचं मेजरमेंट आपल्याला कसं घ्यायचंय, इथे मी घेतेय 5.5 इंचावरती. ही नॉर्मल स्लीव असते आपण जसं की आपला बॉटमचा पार्ट आहे 10 इंचाचा, तर त्याचा 5 तुम्ही सेंट्रल पॉइंट घ्यायचा आहे, 5 वरती एक द्यायचा आहे आणि आपल्याला फ्लोई बनवायची म्हणून मी 5.5 इंच इथे दिले आणि इथून परत 2 इंचची मार्किंग. आता आपण फक्त या पॉइंट पासून मी का हे माप टाकलं, कारण इथून आपल्याला हे जे 2 इंच आहे हे आणि प्लस यात आपल्याला मार्जिन थोडंसं ढिल्ली स्लीव आपल्याला मोकळ सोडत इथून अर्धा इंचावरती थोडं गॅप देत ही आपली
फायनल फिटिंग असणार आहे. अर्धा इंचाची मी लुजिंग दिली आहे. इथून आपली प्रॉपर स्लीव जी आपली नॉर्मल असते ती इथून बनणार आहे. आता इथून जे तो आपल्याला इथे फ्लोई स्लीव जेवढं तुमच्याकडे साडीचा घेर आहे तेवढा आपल्याला याला स्लीवला आकार द्यायचा आहे. पूर्ण बेली स्लीव साठी आपल्याला इथून आकार द्यायचा आहे, हलकीशी गोलाई. या पॉइंटला बघा याची कटिंग कशी करायची आपल्याला गोलाईमध्ये. या पॉइंटला जेवढा तुम्हाला इथे आता घेरा वापरायचा आहे साडीचा आहे तेवढा तुम्ही इथे घेरा वापरू शकता. वरून मी पूर्णपणे नॉर्मल स्लीव इथे कट केली आहे. फक्त खाली जी आहे जी प्रॉपर आपली फिटिंग आहे त्यानंतर मी याला खाली घेरा इथे वाढवलाय. यानुसार आता बघा स्लीव आपली इथे रेडी येईल. आपण ओपन करून बघूया. या पद्धतीने आता यात आपल्याला करायचं काय, हा जो आपला खाली बॉटमचा पार्ट आहे जिथे आपण ग्रीन पट्टी जी कट केली आहे 2 इंचाची याला आपल्याला इथे मॅच करायचंय पूर्णपणे दोघे स्लीवला, जेणेकरून ड्रेसला एक खालचा जो घेर आहे तिथे ग्रीन बॉर्डर येईल आणि स्लीवला पण इथे ग्रीन बॉर्डर. आता हिचा जो बेली स्लीव हिला जो आपण प्रॉपर आकार जो द्यायचा आहे जसं की मी तुम्हाला दाखवलं या पॉइंट पासून पूर्ण याला आपल्याला स्टिचिंग करताना या पॉइंट पासून फिटिंग घालायची आणि उरलेला प्लॉट या प्रकारे फ्लोई राहणार इथे. तर याची कटिंग जी ती कम्प्लीट झाली. आता आपण स्टिचिंग कडे बघूया. आता यामध्ये आपण फक्त मी अस्त्राचा जो मेन पार्ट होता वरचा तो आपण कट केलाय. आता परत याला आपण जो साडीतून जो शिल्लक पार्ट आहे त्यावरती ठेवून आपण साडीचा हे पार्ट इथे कट करून घेऊया. तर इथे बघा या पद्धतीने आपण अँकर शेप कुर्ती इथे विथ बेल स्लीव आपण पूर्ण इथे रेडी करून घेतलाय. पूर्ण काठाचा जो पार्ट आहे तो पूर्ण आपण इथे खाली घेरेला इथे मॅच केलाय. त्यानंतर इथे कमरेला आपण एक बेल्ट रेडी करून घेतलाय, त्याला पूर्ण आपण काठाचे पार्ट मॅच केलेत. पूर्ण ड्रेस इथे रेडी आहे. ज्यांना स्टिचिंग बघायची त्यानुसार तुम्ही मला कमेंट्स करा, मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करेल. आज आपण यात कटिंगचा व्हिडिओ इथे बघितलाय आणि ड्रेस पूर्ण स्टिच करून मी तुम्हाला इथे दाखवलाय या पद्धतीने.